अहो चहा झालाच आहे. विश्वास आला की आपण एकत्र घेऊया चहा. हो चालेल. पण हा पठ्ठ गेलाय कुठे सकाळी सकाळी? माहित नाही हो. आपण त्याच्या घरी आलोय ना म्हणून त्याची खूप धावपळ होते. आपल्यासाठी काय करू काय नको असं झालंय अगदी त्याचं. इथे आपण किती दिवस राहणार असे. आणि दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. विश्वास दाखवणार नाही आपल्याला पण आपल्या असण्याने त्याची अडचणच होईल ना. कळतंय मला. अरे देवा पोचले रे बाबा माझ्या घरात. आय 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 देवा पोचली बाबा. अहो तुम्ही कोण इथं काय करताय? अहो हे माझं घर आहे. अरे देवा अरे विश्वास तर खोली विकली की काय? नाही नाही ताई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ए मन्या ए दीप्या रम्या अरे लवकर या रे. थांबा थांबा ताई तुम्ही विश्वासच्या आई ना? ओय मी अभिजित राजे अभिज किचनचा मालक. अभिजित राजे स्वाद ओळखलं अभिजित राजे. देवा अरे मी काय काय बोलले रे यांना. नरकात जाऊ मेली मी. नाही एवढं काही झालेलं नाहीये हरकत नाही. तुम्ही बसा ना तुम्ही बसा मी तुम्हाला पाणी देतो. बसा 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 बसा. तुम्ही आता प्रवासात ना आला असाल ना ताई. थांबा मी आता चहा केलाय तुम्हाला चहा देते थोडा. मालक माझ्या घरी आले आणि मी ओळखलं नाही त्यांना. अरे देवा मी काय काय बोलले रे त्यासनी. राम 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 राम. तुम्ही देताय माझ्या पोराला नोकरीवरनं काढून टाकू नका. त्याला बढती द्या मॅनेजर बनवा त्याला. या एवढ्याशा पगारात कुठं भागतय हो हल्ली. आई अगं आलीस तू? अरे विश्वास तुम्हाला बोलला नाही एवढी मोठी माणसं घरात येणार आहेत म्हणून. आई अगं पाहिलंच ना माझ्या मालकांना किती साधे आहेत ते. होय रे बाळा असे मालक सगळ्यांना मिळत. आज संध्याकाळी जेवून जायचं. हा आई घाई कसली आहे ना. आणि तू काळजी नको करूस ते आहे तिथेच. बरं हे बघ ना मी तुझ्यासाठी काय आणले. दिवाळी येते ना हे बघ ही साडी तुझ्यासाठी. सर मॅम हे तुमच्यासाठी. अरे आम्हाला कशाला आणलंस? अरे विश्वास तू यांना का देतोयस? अरे तू नोकर आहेस त्यांचा. मालक ते आहेत. आणि आता त्यांनी दिवाळी आहे ना आणि त्यांनी काहीतरी तुला छानस अरे सोन्याचं दागिना बिगिना द्यायला हवा ना रे. मॅम प्लीज तुम्ही घ्या ना. अरे नको विश्वास तू कशाला उगीच नको तू खर्च केलास रे. हो मॅम त्यात काय एवढं. दरवर्षी दिवाळीला तुम्ही आम्हाला गिफ्ट देतात ना. आणि तसंही मला बऱ्याच वर्षांपासून वाटत होतं की तुमच्यासाठी काहीतरी घ्यावं. पण आज ती संधी मिळाली आहे. मॅम शुभ्र मॅमने दिलं असतं तर घेतलं असतं ना. सर प्लीज. बर सर हे तुमच्यासाठी. पाया पडतो. सुखी रहा समृद्ध हो. सर मॅम आजपासून हे घर तुम्ही तुमचंच समजा. आणि मी तुम्हाला इथे काहीही कमी पडू देणार नाहीये. एक मिनिट विश्वास तू यांना काय इथे राहा सांगतोयस? मला काय कळलं नाहीये. आई अगं सरांनी आणि मॅमने काही कारणांसाठी हॉटेल आणि घर सोडलंय. आता ते आपल्या सोबतच इथे राहणार आहेत. म्हणजे आता ते तुझे मालक नाहीत? नाही आता मी विश्वासचा मालक बिलक काही नाहीये. खरं तर आमच्याकडे आता काहीच नाहीये. आम्हाला ते सगळं सोडून आहे त्या कपड्यात घर सोडावं लागलं. मग कुठं जाणार आहात तुम्ही? आई कुठे काय आपल्या सोबत इथे राहणार. अरे इथे राहायला कुठे जागा आहे? ते घर किती छोटे आहे विश्वास. अहो ताई खरंच काळजी करू नका. आम्ही तुम्हाला जास्त त्रास नाही देणार. मग किती देणार? किती दिवस थांबणार तुम्ही इथं? अजून थोडे दिवस ताई. दिवस थोडे असतात? देवा रे देवा. अरे 24 तास म्हणजे किती मिनिटं असतात देवा. अरे माझ्या पोराच्या डोक्यावर आणखी कसलं ओझं टाकलंस रे देवा. एक आयत खाणार नाही पोचू शकत इथं. 2-2 पाठ ठेवलीस.
अरे अरे देवा आई, रे. अगं असं काय अरे करतेस? तर त्यांनी पोचलंय मला आणि तुला सुद्धा. त्या बापाला पण दुसऱ्यांना मदत करायची खूप हौस होती. तुला आणि मला रिकामं ठेवून गेला आणि आता तू पण तेच कर. मला सोड आणि यांना बघ. अगं तू असं का बोलतेस? हे बघ, मी तुझ्यासाठी इतकी साडी आणली, तू बघ आणि सांग तरी कशी वाटली. बघू जरा तुमची साडी. जरा रंग बघते ना कसा आहे तो. हा त्याची किंमत बघ. तेव्हा बघतोयस ना रे, माझ्या लेकाला माझी किंमत नाही. महागडी साडी तिला आणली. आई अगं, तुझी साडी जास्त महाग आहे. आमची साडी मला सेल मध्ये मिळाली आहे त्या किमतीपेक्षा अर्ध्या किमतीत. इथे यायलाच नको होतं. त्या आजारपणातच मेले असते ना तर बरं झालं असतं. नवऱ्याचं सुख नाही पण आता मुलाचं सुद्धा सुख कोणीतरी ओरबाडून घेतलं. अहो ताई, असं काहीतरी अभद्र बोलू नका हो. विश्वास किती गुणी मुलगा आहे, किती प्रेम आहे त्याचं तुमच्यावर. मला काय वाटतं त्याच्याकडून ना थोडी चूक झाली असेल. ही साडी ना तरी तुमच्याचसाठी आणली असेल. तुम्हीच ठेवा ती. हं? मला नको, तुम्हीच घ्या ते ठेवून. सर, हो, आई असंच बोलत असेल. तुम्ही या, बसा ना. अरे नाही, ठीक आहे. हो सर, प्लीज प्लीज या, बसा. अरे राहू दे रे. हो सर, प्लीज बसा ना. ठीक आहे. मॅम तुम्ही पण या, प्लीज बसा ना. ओके, बसा. बस. आई ग, माझी कंबर ग. आई ग, कंबर बोललं रे. आई देवा रे. आई आई आई. नाही तुम्ही बसा. मी बाहेर जाऊन बसते. आई हो, ग. नाही नाही, तुम्ही आराम करा, मला निघायचंच आहे. अच्छा, निघालात. बरं बरं बरं. असेच येत जा आधे मध्ये. हो, म्हणजे लगेच निघत नाही आम्ही. संध्याकाळपर्यंत नक्की जातोय. सर, आसावरी. हा. मी आलेच. हा विश्वास, दार बंद करते. विश्वास, दार बंद कर. आई आई अगं, अभिजित सर आहेत ते. अगं, ज्यांनी मला भांडी घासणाऱ्या पोरापासून एका हेड वेटर पर्यंत आणलंय. आणि तुला ज्या घरात राहायची अडचण होती ना, ते घर घ्यायला सुद्धा पैसे त्यांनीच दिलेत. उपकार नाही केलेत. त्या बदल्यात तुला राबवून घेतलं ना की फुकटचे पैसे दिलेत. आई अगं, तुला कसली जाण नाहीये का आता? तू त्यांच्यासाठी मला नको बोलूस. तुला ते जवळचे की आई. आणि हे बघ, आता त्यांच्याकडे काहीही नाहीये. आणि एकदा का ते तुला जळूसारखे चिकटलेत की ते तुझी पाठ सोडणार नाहीत. अगं आई, तू काही काय बोलतेस? चुकीचं बोलत नाहीये मी. ते मला नको आहेत इथे. अगं आई, पण कायमचे नको आहेत. अहो, मी काय म्हणते, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया का? म्हणजे उगीच आपल्यामुळे विश्वासमध्ये आणि त्याच्या आईमध्ये वादविवाद नको. नाही, बरोबर आहे तुझं. आपली कोणाला अडचण नको व्हायला बुवा. माझा ऐकशील? आजचा दिवस थांब. मी काहीतरी कुठेतरी सोय करतो आपली राहण्याची. थांब, मी आलोच. मॅम, सर कुठे? अरे ते जरा इथेच गेलेत. मॅम, तोपर्यंत तुम्ही चला ना आतमध्ये. अरे नको बाळा, मी ठीक आहे. अरे इथे. प्लीज या ना आतमध्ये. अरे एवढ्यात येतील ते. हो मॅम, पण तोपर्यंत चला प्लीज या. पोतेरा करून टाक त्या साडीचं. नकोय मला ती तुझी साडी. साडी आणतोय मला. हे बघ, आता ही इकडची अडगळ पण साफ करायची आहे. इथे मस्त माझी साऊंड सिस्टीम येणार आहे. पण सर देव, ए, स्वतःची अक्कल नाही लावायची. अरे आता हे सोहमचा पॅलेस आहे आणि कुठल्या पॅलेसच्या हॉलमध्ये देवारा बघितलेस का तू? इथे सगळं मॉडर्न होणार आहे, एकदम चकाचक. जुनं काहीच उरणार नाहीये. अहो पण सर, देवाचा अपमान केला तर कोप होईल ना देवाचा. ए, उगाच प्रश्न नाही विचारायचे का, कुठे, कशाला, कधी.
सांगितलेलं काम चुपचाप करायचं. ते देव उचल आणि विसर्जन कर. मला गरज नाही आता त्यांची. इथे मस्त 52 इंच टीव्ही येणार आहे माझा. चला बॉय बाळा कामाला लागा. एक मिनिट, काय चाललंय हे? घराण्याचे देव आहेत ते, रोज पुजतो आपण त्यांना. पुजतो नाही, पुजायचो. माझ्या घरात असला टाइमपास नाही चालणार मला. बोलताना ना जरा भान ठेवत जा सोहम. आईने श्रद्धेने जपलेले देव आहेत ते. तू जे काय वागतोयस ना त्याची शिक्षा तुला देव देईलच, पण आईंच्या श्रद्धेचं मी असं विसर्जन नाही होऊ देणार. बघितलंस, ही माझी बायको, पण हिला पुळका येतो आई आणि सरांचा. तुला इथे राहून हेच जर करायचं असेल ना तर तू पण या घरातनं चालती हो. जा जा सगळे जा इथून. मी इथे एकटा राहायला समर्थ आहे. कोणाची गरज नाहीये मला या घरात. हे बघ, माझ्या घरात देव देव करत बसलेलं, हात जोडून देवा कृपा कर अशी भीक मागितलेली मला नाही चालणार. कशाला हवी आहे कृपा? माझं मी बघून घेईन. ये इकडे. ते तांदूळ थोडेसे टाक ह्याच्यात. तो देवाचा बॉक्स ठेवा ह्याच्यावर. मलाही असंच वाटतंय की आता तू तुझं बघून घ्यावंस. आता मला या घरात तुझ्या बरोबर राहण्याची तशी हौस नाहीये. तुझा पैसा आणि तुझ्याजवळ असलेला तुझा माज हे तुझं तुलाच लखलाभ. विश्वासाला मला इथेच कुठेतरी लहानसं घर मिळालं तरी चालेल खरं. नाही या, तुम्ही बाहेर कुठेही राहायचं नाहीये. आपलं घर आहे ना. आणि सर प्लीज तुम्ही आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. अरे पण मी तुझ्याकडे किती दिवस राहणार विश्वास? कल्याण साकली सोन्याची ही म्हातारी कोणाची हे डार्लिंग लेडी म्हातारे. पेलिया म्हातारी असं तुझी आई चालता इथून. अरे आजी भारी अँग्री. अगं तुझ्यासाठी क्रीम आणलंय मी. क्रीम ऐक ना, आपण क्रीम आणलंय ते चेहऱ्याला लावलं ना त्याचा चेहऱ्याचा ग्लो तो एकदम कतरीना कैफ. मी आता घरातून घेऊन येतो. 10 रुपये दे. अरे मेलिया काल 15 रुपये दिले ते दे, नाही तर चालतं हो. किती दिवस झाले क्रीम देतोय देतोय म्हणतोय, बेवडा कुठला? ए मी बेवडा कुठे आहे? मी काय बघ व्यवस्थित आहे. आय एम गोईंग मिस्टर शेफ. हा अरे बाबा, मी शेफ नाहीये. शेफ हे आहेत सुप्रसिद्ध शेफ अभिजित राजे, माझे बॉस. हाऊ डू यू सर? माय सेल्फ मंगे लॉंगे गारे म्हणजे लवंग गारे. आय एम स्टेइंग हिअर ओनली अँड यू हिअर फॉर व्हॉट? शूटिंग फिल्म गरीबी स्लम. नाही, मी इथे राहायला चाललोय. ते हिअर फॉर फन. अरे मंग्या, इंग्रजीत काय बोलतोयस? सरांना कळतं मराठी. अरे विश्वाची आई म्हणजे माझी आई. विश्वाचे बॉस म्हणजे माझे बॉस. अरे मंग्या, अरे तू ते आईचं औषध आणणार होतस ना गुडघ्यांचं. काय झालं ते आईचे गुडघे? ते गेले. हा? अरे त्यांचा त्रास गेला असणार. माईंना विचार ना. अरे औषधाशिवाय कसा फरक पडणार ना? रेकी केले मी. रेकी? विश्वास. हा आई आलो. सर मी आलोच. अरे ए विश्वास. झोलेक्स हा? डायमंड दुबई गिफ्ट फॉर मी. मी एक्सपर्ट आहे रेकी. हो. यू आर स्टेइंग
काय मराठीत मुक्काम मुक्काम यू मुक्काम इन विश्वासघर. स्मॉल हाऊस, बिग मॅन, न्यू फॅशन. नाही फॅशन वगैरे काही नाही. परिस्थिती जरा प्रॉब्लेम झालाय, घर शोधतोय. टॉक ना, घर हवंय ना. हा 2 बेडचा फ्लॅट आहे. नाही इकडेच 5 मिनिट्स वर आहे. ईस्ट फेसिंग, फुल्ली फर्निश. तुम्ही शास्त्र वास्तू मानता? वास्तुशास्त्र मानता? हा ते रत्नाली टॉवर मध्ये 512 नंबरचा फ्लॅट आहे ना, एकदम लकी आहे, एकदम लकी. बंगलोज विला सी फेस. नाही मिस्टर लवंगारे, मला एक साधंसं घर हवंय. नाही 4 भिंती आणि छप्पर असलं तरी बास आहे. आणि स्वस्त हवं आणि आजच्या आज हवंय. स्मॉल हाऊस. आणि खरं तर त्यासाठी द्यायला माझ्याकडे जास्त पैसेही नाहीयेत. सर आय अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम. मला तुमची गरज समज. म्हणजे काय, दिस चॉल, बॅक चॉल, माय चॉल. सर यू आर हिअर. आय एम शोरिंग दॅट साइड. तुमचा घराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. मोठा पण म्हणजे बाजूची खोली आहे ना, ती खाली आहे. बर, तासाभरात उघडून देतो. अरे वा, म्हणजे रात्री नाईट डिनर तुम्ही तिकडेच करा ना. थँक्यू सो मच. पण ते काय, ते जे घर आहे ना, ते माझ्या मित्राचं आहे. त्यांना पैशांची गरज आहे, पण त्याला डिपॉझिट द्यावं लागेल. हे पण आय विल हँडल इट. तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी बघतो काय करायचं. म्हणजे हा 4.5 माझ्याकडे आहेत. 500 घरी आहेत. मी आता लगेच घेऊन आलो. नाही मी काय म्हणतो, तुम्ही घरी जाऊन आणण्यापेक्षा माझ्याकडे आता 500 आहेत ते घ्या ना. नाही नको. तुम्ही विश्वासचे बॉस म्हणजे माझे बॉस. मी तुमच्याकडून कसं घेणार हे पैसे. नाही घ्या ना तुम्ही. आणि बाकीचे मी लवकरात लवकर देईन. हा आता तुम्ही एवढा फोर्स करताय म्हणून मी घेतोय. म्हणजे तुमचं काम झालंच म्हणून समजा. म्हणजे तुम्ही आता बॅग पॅक करा. हा मी आता तासाभरात जर चावी घेऊन येतो. हा गेलो, हा आलोच मी इकडे. चल हट. असावरी आपल्याला घर मिळालं. हो, काय म्हणता? देवा, वाचवलंच रे यांना संकटातून. चला आपल्या घरी जायची तयारी करूया. हो, मॅम हे घ्या. अरे आता हे कशाला? हो मॅम, घरी थंड पाणी प्यायला काम आहे. मॅम प्लीज नाही म्हणू नका, नाहीतर मला हे सगळं आयुष्यभर मनात खात राहील की तुम्हाला गरज होती आणि मला काही करता नाही आलं. मॅम हे पण घ्या. अरे दे, सगळा संसार दे माझा. देवा, बघतोयस ना माझा मुलगा स्वतःला खायला नाही आणा आणि मला लाटसाहेब म्हणा. स्वतःचा संसार लुटू देतोय माझा लेक. शेवटी नशिबात काय, गौऱ्या. मंग्या तासाभरात येतो म्हणाला होता, अजून कसा आला नाही?